आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाय का आता ही काही पद्धत झाली का वागायची? हा फोन उचलणं झालाय म्हणजे समजायचं तरी काय माणसानं? बाई नुसता जीवाला घोर लावून ठेवला या पोरानं। रंजे बाई हळू बोल की, काय झालंय तरी काय एवढं वैतागायला? हाय का आता इथं मला काळजी म्हणल्यानंतर मीच वैतागणार ना, बाकी कोण कशाला वैतागतंय? अगं नेहमी असं कोड्यात बोलायचं काय चाललंय ग तुझं? ते कोड्यात बोलायचं पहिलं बंद कर आणि काय झालं ते सांग नीट। हा फुलात आहे जसं काय तुला माहितीच नाहीये? अगं इथं सुद्याचा कालपासून काही पत्त्या नाहीये, दिवसभर घरी आलेला नाहीये, फोन करते तर फोन उचलना झाले। पण आहे का तुम्हाला कुणाला काही त्याची काळजी? हा माहिती तरी आहे का सुद्या घरात नाहीये ते? ए त्याची कशाला काळजी करायची ग? गेला असेल कुठेतरी तपास करायला। हा आणि तू काय अगं पहिल्यांदाच जातोय का बाहेर कुठे? अगं ते चौकशी करायला काय तपास करायला गेला असेल। हा आत्या झालं हे असं बोललं ना का तुम्ही सगळेजण हात वर करायला मोकळे। बाई हित्त योगोपा 1000 वेळा घराच्या बाहेर राहतोय, पण त्याला जराशी यायला उशीर झाला तरी करताच ना काळजी? हा जाताच ना गावभर शोधायला, फिरताच ना सगळे। पण इथं माझ्या लेकराची वेळ आली ना का सगळं बासनात गुंडाळून ठेवत्यात। गोपाळ असताना या जागी फुलत आहे तरी हे ना हे आजारपणात पण लुटू 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 त्याला शोधायला गावभर फिरले असते। रंजना आत्या हळू बोला, आधीच आपण बरं नाहीये। तुमचा असा आवाज ऐकला ना त्यांच्या 2-4 काट्या अजून पडतील तुमच्यावर। तुम्ही नका काळजी करू, सुधाकर भाऊजी जामकर साहेबांसोबत असतील। तसं पण त्यांना घरच्यांपेक्षा जामकर साहेब जास्त महत्वाचे आहेत ना। अरे लाले तोंडाला आवर घाल बर का, नाहीतर आहे ना असणारच आहे की। अगे घरात कवडीची किंमत नसल्यावर तो बाहेरच रमणार, रक्तातल्याला डावलायचं आणि त्या भामट्याला घेऊन डोक्यावर नाचायचं, अशी गत आहे तुमची। घसरली का परत गाडी तुमची माझ्या लेकावरती? ए बाई मी तर काय त्या भामट्याचं नाव पण घेतलं नाही। हा पण तुला बरोबर कळलं, म्हणजे तुला पण कळलंय, बरोबर माहितीये की तो भामटा आहे म्हणून। हा आत्या बाई जरा शांत बसा की, शांत बसायला काय घेणार आहे तुम्ही? अगं तुम्ही सगळेजण आता शांत बसा, इथं मला सुद्या घरी आलेला नाहीये। बाई कुठं गेला असेल माझा सुद्या? सुधाकर भाऊजी पोलीस स्टेशनला नाहीयेत, रात्रभर घरी नाहीयेत, मग गेले कुठे? जामकर साहेबांसोबत पण नव्हते काल रात्री, काहीतरी शोधायला बाहेर गेले नाहीत ना? काल जामकर साहेब घाईत निघून गेले, त्यांना काय सापडलं तर नसेल ना? त्या आर्याबद्दल काय कळलं असेल का? पण काय दारू बिरू प्यायला तर गेला नसेल ना त्यो? अगं नाही रणजी काय विचार करते असा? श्यामल गेल्यानंतर ना त्यानं वचन दिलंय का दारूच्या थेंबाला स्पर्श करणार आहे आणि नाही करत आहे त्यो। बाई एकदा का कान फटा नाव पडलं ना का विचार येत आहे, मनात विचार येत आहे। बाई तुम्हाला सुद्या घरदाराला एवढा जीव लावतोय पण घरच्यांनी पाक त्याला वाऱ्यावर सोडलाय। नाही नाही रंजना त्यांची काळजी बरोबर आहे। गावात एवढं सगळं भयानक घडतंय, सुधाकर भाऊजींचं घरी न येणं एवढ्या हलक्यात नाही घेतलं पाहिजे। रंजना आत्या तुम्ही लावा त्यांना फोन, बघा तरी कुठे आहेत। ए तुझं काय ऐकू ग मी? हा मला मस्त माझ्या पोराची काळजी आहे, मला कळतं त्याला कवा फोन लावायचा आणि कवा लावायचा नाही येते। लावेल मी माझा फोन, तू सांगायची गरज नाहीये मला। काय बोल बोल काय बोल? हा ही काय पद्धत झाली का वागायची सुद्या? काही कळतं बिळतं का नाही तुला? इथं पार ना काळजीनं जीव जायची पाळी आली माझ्यावर। अरे हाय बाबा कुठं तू? कालपासून पत्ते नाही तुझा, फोन करते तर फोन लागणार झालाय, फोन लागला तर तू उचलना झालाय। कुठं आहे तू? आत्ताच्या आत्ता सांग आणि घरी ये। काय झालं? आहे इथंच आहे मी। हाय का आता इथंच आहे म्हणजे? काही त्या जागाला नाव गाव काही असेल का नाही? कुठं आहे सांग? अगं इथंच आहे मी, जरा बाहेर आहे बाहेर। हाय का आता परत तेच
जागेचं नाव सांग मला. आणि हे बघ बाबा सुद्या, आता आहे ना बाद झाली ती ड्युटी, आत्ताच्या आत्ता घरी आहे. अरे बाबा आम्ही सगळेजण तुझी वाट बघत थांबलो. अरे घशाखाली घास गेलो नाही, मला सकाळपासून नाश्ता बी केलं नाही, मी जेवायला थांबलो. ये की रे बाबा. आम्ही पिक्चर बघायला आलो. हा डिस्टर्ब करू नका थांबा. पिक्चरला असं अचानक म्हणजे कुठला पिक्चर आहे एवढा? हा आल्यावर सगळं सांगतो. तुमचा लेख तुम्हाला सांगेल. डिस्टर्ब करू नका आता. काय करतोय, कशासाठी आलं, सगळ्यांना सांगायची गरज नाही. हो सर. फुल आहे ना, पिक्चरला गेलाय तो. आहे का त्याला काळजी कसली? आणि तू आपली तर काळजी करत बसलीस. आणि ह्यासनी नको ते ऐकायला निघाली होतीस तू. तर तो लय लाजच्या पोटचा आहे ना, अगदी गावात तमाशा आला की पहिलं पुढे जाऊन बसतोय. बाप दादांची अर्धी प्रॉपर्टी घालवली बायकांवरती, आणि तर लागली मला सांगायला. करून करून भगवान देवपूजेला लागला अशी गत येते चिवळ्याची. आत्या, प्रत्येक गोष्टी तुम्हाला काही ना काहीतरी बोलायचंच असतं का? बाई शांत बसा की. अगं तुम्ही दोघी पण शांत बसा की आता. कळलं ना सुद्या कुठे येते. फुलत आहे बघ ना बाय, सुद्या नाही म्हणून सकाळी घास पण गेलं नाही, नाश्त्याचं जेवण बी गेलं नाही. आता आहे ना पार खोटं पडलंय पोटात. सुद्या ठीक आहे म्हणल्यानंतर नुसते कावे काव 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 करताय. वाढती का फुलत आहे मला? हा हाय बाई हाय. हा, आणि हे बघ 2 भाकरे ना मी जरा जास्तीच्याच खाईल. सुद्याच्या काळजीनं काही गेलं नाही ना जेवण. हाय ना ग वाढीव. बरं, चल आता जेवायला. झालं ना तुझं समाधान आता? हाय ना सुरक्षित तो? चल मग आता चला चला जेवायला चला. बाई काय काळजी लागून चालली मला. तुला सांगते फुलत आहे. सुधाकर भाऊजन पिक्चरला, ते पण असं अचानक? शक्यच नाही. ते नक्कीच खोटं बोलतायत. दुसरीकडे कुठेतरी गेले असणार आहेत. पण कुठं गेला असतील? जामकर साहेब, माझ्यासमोर एक गाडी बॉडी घेऊन गेली आहे कातळवाडीच्या रोडला. नंबर ॲक्युरेट नाही सांगू शकणार, काहीतरी 17-18 असा काहीतरी नंबर होता. गाडी होती कुठली तरी, बॉडी होती त्याच्यामध्ये. का इथं का रिक्षा थांबवली? जामकर इथंच आहे. जामकर? मग गाडीतलं कोण गेलं? हवालदाराला पाठवलं असणार 100%. हा बोल. काय मला लोकेशन पाठव, मी आलोच. जामकर साहेब गेले? जामकर आता गेलं कुठं खरं? काल आर्याच्या डेड बॉडीची विल्हेवाट तर नीट लावली. पण जामकरला अचानक कोणाचा फोन आला, आणि फोनवर त्यानं काय ऐकलं ज्याच्यामुळे जामकर तिथून निघाला? आर्याच्या बाबतीत त्याला काही धागेदोरे सापडलेत का? सुधाकर सुद्धा काल रात्रीपासून घरी नाहीये. नक्कीच काहीतरी आहे. नक्कीच त्यांच्या हाती काहीतरी लागले. काय लागले हे मला शोधलं पाहिजे.